ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे भीमा नदीला महापूर आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। उजनी धरणातून जवळपास 1,30,000 क्युसेकचा विसर्ग, तर वीर धरणातून जवळपास 42,000चा क्युसेकचं याच भीमा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे। खरं तर याच भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीमधून संबोधलं जातं। आपण बघू शकतो की हीच नदी दुतडी भरून आता वाहताना पाहायला मिळत आहे। चंद्रभागा नदीच्या कडेला असलेले व्यास नारायण झोपडपट्ट्यातील संतपेठ भागातील या भागामध्ये देखील आता पाणी घुसायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर आता बघितलं तर या व्यास नारायण झोपडपट्टीमधील जवळपास 20 ते 25 घरांमध्ये खरं तर पाणी शिरलेलं आहे। प्रशासनानं कालपासूनच यांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या। आपण जर बघितलं तर काल रात्री येथील जे नगरसेवक आहेत विक्रम पापरकर त्यांच्या सगळ्या टीमने ह्या लोकांना खरं तर काल स्थलांतरित केलेलं आहे। जवळपास 20 कुटुंबांचं स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर येथील नगरसेवक आहेत, काय सांगताल किती लोकांचं स्थलांतरित केलं, रात्री किती वाजले? रात्री 12:30पर्यंत 50 कुटुंबांचं स्थलांतर उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर रायगड भवन येथे केलेलं आहे। आता सकाळपासून अजून एक 100 कुटुंबांचं स्थलांतर त्या ठिकाणी केलं जाईल। प्रशासनाच्या वतीने चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि इथून आमचं पुढं जसं प्रशासनाच्या सूचना येतील तसं कार्य चालू राहणार आहे। आपण बघितलं असेल की जवळपास याच भीमा नदीमध्ये 1,70,000 क्युसेक इतका विसर्ग या दोन्ही धरणातून खरं तर सोडण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं ही जी पाण्याची पातळी आहे आता यापेक्षा आज दिवसभरात जर आपण बघितलं तर आहे या पाण्यावरती जवळ 5 ते 7 फूट पाणी खरं तर वाढण्याची शक्यता प्रशासनानं खरं तर वर्तवलेली आहे। याच खरं तर ह्या चंद्रभागा नदीपात्रामध्ये असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोटे मोठे मंदिरांना देखील आता पाण्यानं वेढा टाकलेला आहे। संपूर्ण जे घाट आहे त्या घाटावरती जाऊन निम्म्याच्या वर खरं तर पाणी आलेलं आहे आणि जर पाण्याच्या पातळीमध्ये अशी वाढ होत गेली किंवा उजनी धरणातून वीर धरणातून जर हा विसर्ग वाढवला तर पंढरपूर शहराला खरं तर पुराचा धोका देखील आता वर्तवला जातं। मात्र प्रशासनानं चोख अशी व्यवस्था इथं केलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्या नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामन विनोदसह रवी लवेकर, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।